प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभूला धन्यवाद असो की त्यांनी सुंदरशी वेळ आपल्या आयुष्याला जोडलेली आहे. प्रियांनो, प्रभू आपला जो प्रीती करणारा परमेश्वर आहे, इतकंच नव्हे तर तो आपला काळजी घेणारा परमेश्वर आहे. म्हणूनच विलाप गीताचा 3 अध्याय 22 वचन हे सांगतं की आम्ही भस्म झालो नाही, केवळ त्याची दया होय, कारण त्याच्या दयेस आणि करुणेस कधीच खंड पडत नाही. ती प्रतिदिवशी नवीन नवीन आणि नवीन होत जाते. प्रियांनो, प्रथमतः मी परमपिता परमेश्वर त्याचे आभार मानतो की त्यांनी सुंदरशी वेळ दिली तसं वचनातून बोलण्यासाठी. त्याचबरोबर त्या सर्वांचं जे लोक प्रार्थना करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जे सपोर्ट करत आहे मी त्यांचे देखील ख्रिस्तामध्ये आभार मानत आहे. प्रियांनो, ज्या विषयाकडे आपण आज जाणार आहोत फार सुंदर असा विषय आहे आणि त्या विषयाला जर तुम्ही आज विचार केला तर निश्चितच तुम्हाला आणि मला कळून येईल की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये बदल आणू इच्छितो आणि त्याद्वारे तो आपल्या जीवनामध्ये नवीन आशीर्वादाची ओतणी करू इच्छितो. ज्या आशीर्वादाबद्दल बोलले जाते प्रियांनो, त्याबद्दल म्हटलं तर सर्वांनाच आशीर्वादाची गरज आहे. सर्वांनाच आशीर्वाद हवेत. तुम्ही जर ख्रिस्ती किंवा ख्रिस्तीतर लोकांना विचारलं की तुम्हाला आशीर्वाद हवे काय, तर ते म्हणतील होय जरूर आम्हाला आशीर्वाद पाहिजे. मग ते तुम्हाला मोठी अशी काहीतरी यादी देतील आणि मग म्हणतील की ह्या अशा प्रकारचे आशीर्वाद पाहिजे. प्रियांनो, कदाचित ते मिळूनही जातील, परंतु ते आशीर्वाद तुमच्याकडे राहण्याकरता त्याची काळजी आणि त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. जो आपला आजचा विषय प्रियांनो की हाऊ द ब्लेसिंग इज लॉस्ट और हाऊ वी आर हर्डल टू द ब्लेसिंग. आशीर्वाद कशा प्रकारे आपण गमावू शकतो किंवा त्याला आपण स्वतःच अडखळण कसं निर्माण होऊ शकतो. याकडे जाण्यापूर्वी एक सुंदरशी गोष्ट मला आठवते. एक लहान मुलगा समुद्रतीरी खेळत होता आणि समुद्राच्या त्या रेतीवरती खेळत असताना तो रडायला लागला. फार वेळ रडत होता तो. तिथे एक गृहस्थ उभे होते. त्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांना वाटलं त्याची मदत करावी म्हणून त्यांनी काही चॉकलेट्स घेतले आणि त्या लेकराला जाऊन दिले आणि मग भरपूर असे दिले. त्याच्या खिशात दिले, त्याच्या हातात दिले, त्याच्या पॅन्टीच्या सर्व खिशांमध्ये देखील ते भरण्यात आले आणि तो हातात घेऊन चाललेला होता आणि तिथं थांबला तो काही वेळ. आणि त्याला देत असताना काही दुसऱ्या लेकरांनी देखील पाहिलं. मग असं झालं की तो तिकडं थांबला आणि मग पुढे जायला लागला. तेवढ्यात ते मुलं आले आणि त्या मुलांनी त्याच्या हातातून घ्यायला सुरुवात केली ते सर्व चॉकलेट. आणि मग तो घ्यायला लागला. मग तो थोडासा प्रतिकार केला त्यांनी, पण ते शक्य झालं नाही. मग पुन्हा सर्व काही जे त्यांनी काही घेतलं होतं, जे चॉकलेट्स त्याला मिळाले होते, ते सर्व त्याच्या हातातून गेले आणि तो पुन्हा रडायला लागला. आणि त्याचा रडण्याचा आवाज त्या गृहस्थाला परत आला आणि तो म्हणाला की अरे बाळा, काय झालं? तो म्हणाला, मला तुम्ही जे काही दिलं होतं चॉकलेट्स ते सगळे त्या मोठ्या मुलांनी हिसकावून घेऊन गेले तिथे. तो गृहस्थ त्याला म्हणाला, बाळा मी तुला तर सांगितलं ते घे आणि तू त्वरित घरी जा, त्याची काळजी घे, पण तू इथं थांबला, त्याच्यामुळे ते सगळं गेलं. प्रियांनो, आशीर्वादाचं पण तसंच काही आहे. आपण आशीर्वाद घेतो. बघा, शास्त्रामध्ये 2 प्रकारच्या आशीर्वादांना सांगण्यात आलेलं आहे, जे महत्वाचं आहे. पहिलं म्हणजे नॅचरल ब्लेसिंग ऑर ब्लेसिंग बाय बर्थ. म्हणजे नैसर्गिकरित्या तुम्ही जेव्हा जन्माला येतात त्यावेळेस काही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेले असतात. ते आशीर्वाद असतात तुमच्या घरामध्ये चांगली परिस्थिती, चांगलं घर, चांगलं शिक्षण, हे सर्व काही तुम्हाला तुमच्या वडिलांपासून, आईपासून यांच्या सर्वांद्वारे तुम्हाला ते प्राप्त होतं प्रियांनो. त्याचबरोबर दुसरं म्हणजे अचीव्ड ब्लेसिंग. म्हणजे ते ब्लेसिंग्स किंवा ते आशीर्वाद जे तुम्ही मिळवायचे असतात किंवा मिळवतात. उदाहरणार्थ स्पिरिच्युअल ब्लेसिंग, आध्यात्मिक आशीर्वाद जे आहे प्रियांनो, ते तुम्हाला मिळवावं लागतात आणि ते परमेश्वरापासून प्राप्त होते. ऑफकोर्स की नॅचरल ब्लेसिंग जे आहेत, नैसर्गिकरित्या जे काही आपल्याला आलेले आहेत, आपल्या कुटुंबातून जे आशीर्वाद आलेले आहेत, ते देवापासूनच प्राप्त होतात. पण ते बाय बर्थ म्हणजे जन्माच्या अवस्थेमधून ते आलेले असतात आपल्याकडं. आणि म्हणूनच देवाच्या लोकांनो, ते आशीर्वाद ह्या 2 प्रकारचे असल्यामुळे आपल्याला बघायचं आहे प्रियांनो की कशा प्रकारे हे आशीर्वाद आपण गमावत आहोत. बरेचसे वक्ते प्रियांनो ते सांगत आहे की आशीर्वाद काय आहे, त्यांना कशा प्रकारचे आशीर्वाद असतात, काय असतात, परंतु असं कोणी म्हणत नाही की आशीर्वाद गमावले कसे जातं. मी तुम्हाला काही थोडक्याच शब्दांमध्ये सांगणार आहे की
हे आशीर्वाद दैनंदिन दिवसामध्ये कसे तुम्ही आणि मी गमवत आहोत प्रियांनो. आणि त्याचं कारण असं आहे की ते गमावल्यामुळे आपलं दैनंदिन दिवसाचं जे काय दिनचर्या आहे ते दिनचर्या सर्व काही बिघडून चाललेलं आहे. आणि आपल्याला आज बघायचं आहे त्या वचनाकडे जाण्याकरता. पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र संहितामध्ये 106 मध्ये बघूया की 106 मधलं 12वं वचन बघूया की तेव्हा त्यांनी त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याची स्तोत्रे गायली. 12 वचन असं सांगतं, तेव्हा त्यांनी त्याच्या वचनावरती विश्वास ठेवला, त्यांनी त्याची स्तोत्रे गायली. हे वचन जे सांगत आहे, जे इस्रायली लोक होते बंदिवासातून बाहेर आले आणि त्यानंतर ज्यावेळेस ते आल्यानंतर ते अरण्याकडे वाटचाल करत असताना त्या टायमिंगला त्यांना आशीर्वाद प्राप्त झालेले होते आणि त्यांनी त्याच्या नावावर देखील विश्वास ठेवलेला होता आणि त्यामुळे त्यांना ते प्राप्त झालेले होते आणि ते त्याचे स्तोत्रे गात होते. परंतु पुढे जर आपण 13व्या वचनामध्ये बघितलं की तरी ते त्याची कृत्य लवकरच विसरले, त्याच्या योजना संबंधाने त्याने देवाची परीक्षा पाहिली. पुन्हा एकदा वाचतो की तरी ते त्याची कृत्य लवकरच विसरले, त्याच्या योजना संबंधाने त्याने देवाची परीक्षा पाहिली. पहिला मुद्दा हा आहे की वचन आपल्याला सांगतं की तरी ते त्याची कृत्य लवकरच विसरले. प्रियांनो, जर पवित्र शास्त्र जर बघितले, जेवढे चिन्ह आणि चमत्कार जर पाहिले असेल कोणी, तर ते केवळ इस्रायली लोकांनी पाहिलेले आहे. आणि इस्रायली लोकांनी एवढे असे मोठ्या प्रमाणात ते बघितलेलं आहे की जसं समुद्र दुभांगले गेलेला आहे, त्यांच्यासाठी स्वर्गातून मान्ना आलेला आहे आणि या सर्व गोष्टी ज्या होत्या, ज्या अलौकिक होत्या, या सर्व त्यांनी पाहिलेल्या आहेत. हे कृत्य त्यांनी केलेलं आहे प्रियांनो, हे परमेश्वराने कृत्य केलेले हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यानंतर ते सर्व ते विसरलेले आहे प्रियांनो. त्यानंतर दुसरं म्हणजे त्याच्या योजने संबंधाने त्याने देवाची परीक्षा पाहिली. त्यांनी योजना संबंधाने देवाची त्यांनी परीक्षा पाहिलेली. देवाच्या लोकांना ते थांबले नाही, त्यांनी धीर गमावलेला आहे. आपण ते वचन जर बघितलं, त्या वचनामध्ये त्या स्तोत्र संहितामध्ये जर बघितलं की कशा प्रकारे ते जो प्रभूचा दास होता मोशे याबरोबर ते वागत असे, कशा प्रकारे त्यांना मानना हवा होता, कशा प्रकारे त्यांना लावे पक्षी जे पुरवले गेले, कशा प्रकारे ज्यावेळेस ते त्या समुद्राच्या तिकडे आल्यानंतर ते त्याच्याशी वाद घालू लागले आणि मग ते सगळे विसरून गेले की देवाने कसे महकृत्य केले. म्हणजे जो प्रथम जन्मलेला होता तो मरण पावला होता त्या सर्व मिस्रामधला, परंतु जे इस्रायली लोक होते त्या लोकांचा एकही व्यक्ती जो प्रथम जन्मलेला होता त्याला कोणालाही हात लावला नव्हता. जो मरीचा दूत आला होता, जो नाश त्यांनी केलेला होता, त्या सर्वांपासून देवाने त्यांना वाचवलेलं होतं. परंतु एवढं मोठं कृत्य करून म्हणजे त्यांना जीवनदान देत असताना ते विसरले प्रियांनो. आणि विसरल्यानंतर ते त्याचा धीर पण गमावून बसले. ते अरण्यात आल्यानंतर फार भयानक रीतीने तिकडे त्यांचं आचरण सुरू झालं आणि ते जसे काय सैरा वैऱ्यासारखे भटकल्यासारखे होते, जेव्हा की त्यांना एक खंबीर नेतृत्व दिलेलं होतं. जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्याकडे जर बघितलं तर आपल्याला कळून येईल की आपल्या जीवनामध्ये पण प्रभूने गतकाळामध्ये फार कार्य केलेले आहे. परमेश्वराने अशी महत्कृत्य केलेली आहे. एखाद्या आजारातून आपल्याला बाहेर काढले, एखाद्या आर्थिक टंचाईमधून बाहेर काढलेले, एखाद्या गोष्टीतून आपल्याला बाहेर काढलेला आहे, एखाद्या त्रासदीमधून बाहेर काढले. पण जसा काळ लोटला तसं मनुष्याची जी बुद्धी आहे, जी स्मरणशक्ती आहे, ती पूर्णपणे विसराळू होत चाललेली आहे. आणि मग नवीन काही गोष्टी समोर आल्या, नवीन काही आव्हानं आले का आपण विसरून जातो. ते आपल्याला धीर नसतो आणि आपण तो धीर गमावल्यामुळे देवाच्या लोकांनो आपल्याला ते आशीर्वाद देखील आपल्याकडनं गमावले जातात. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण देवाला विसरतो आणि धीर ठेवत नाही त्यावेळेस आपण आशीर्वाद गमावतो. कारण विसरणे, देव म्हणतो की मी तुला तळ हातावर कोरून ठेवलेला आहे. तुझी जन्मदाती कदाचित तुला विसरेल, तुला तुझे घरचे त्यागतील, परंतु मी तुला विसरणार नाही. एवढं मोठं अभिवचन जर त्यांनी यशाया 49 मध्ये त्यांनी दिलेला आहे, 16व्या वचनामध्ये दिलेला आहे प्रियांनो, तर तो विसरत नाही तर आपण जे आहोत आपण कसं विसरतो? आपण कसं विसरतो प्रियांनो माहिती आहे? आपण आपल्या रोजच्या कामामध्ये एवढे गुरफटलेलो आहोत की आपल्याला वेळच उरत नाही.
रात्री कशी बशी प्रार्थना करणे, सकाळी धावपळीचं जीवन, काम करणे, यामध्ये आपण गुंतून गेलेलो आहोत आणि त्यामुळे आपण विसरत चाललेलो आहोत की आपला निर्माणकर्ता कोण आहे. आणि ह्या बाबतीत विसरल्यामुळे असं झालेलं आहे की आपलं जीवन कष्टमय झाल्यानं आपले आशीर्वाद जे परमेश्वराने दिलेले होते, एक चांगलं स्वास्थ्य, ते आपण गमावत चाललेलं आहे. दुसरं म्हणजे 14व्या वचनामध्ये दुसरा आशीर्वाद आपण गमावतो, म्हणजे कशा रीतीने गमावतो की रानात त्यांची वासना अनावर झाली, ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. रानात त्यांची वासना अनावर झाली, मुद्दामपणाने त्यांनी अशा गोष्टी केलेल्या आहेत प्रियांनो. त्यांनी अशा प्रकारे केल्या की जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या वाईट रीतीने वागणं त्यांनी सुरुवात केलेलं आहे. इंग्लिशमध्ये खूप छान रीतीने ते वचन सांगितलंय की बट लस्टेड एक्सिडेंटली इन द विल्डरनेस अँड टेस्टेड गॉड इन द डेझर्ट. मुद्दामपणे त्यांनी तसं केलेलं आहे. देवाने आपल्याला मोकळीकता दिलेली होती. त्यांना ते बंदिवासामध्ये ते होते देवाच्या लोकांना. 450 वर्षाच्या बंदिवासामधून त्यांना बाहेर काढलं, त्यांना मोकळीकतेचा श्वास मिळाला, सुटकेचा श्वास मिळाला. आणि मग जे स्वातंत्र्य त्याला मिळालं होतं प्रियांनो, त्या स्वातंत्र्याचा त्यांनी गैरवापर करायला सुरुवात केला. आणि गैरवापर सुरुवात करायला गेला म्हणजे ते अनाचाराने वागायला लागले, विचार करायला लागले. आणि मग जे काही मिश्रामध्ये चालत होतं ते तिथे पण चालायला लागलं. त्याचबरोबर त्यांचं जीवन जे देवाला अपेक्षित होतं ते तसं उरलेलं नव्हतं. आणि त्यामुळे व्हायला लागलं असं की त्यांचं जीवन जे आहे ते पूर्णपणे खालावलेलं होतं. आणि मग कित्येक लोकांच्या जीवनामध्ये ते पाप घुसायला लागलेलं होतं. असं म्हणतात की यहुदी लोक किंवा इस्रायली लोक मिस्रातून निघाले, परंतु मिस्र त्यांच्यामधून निघाला नाही. इस्रायली लोक मिस्रामधून निघाले, परंतु मिस्र त्यांच्यामधून निघाला नाही. त्याचा अर्थ असा होतो प्रियांनो की त्यांच्यामधून जो स्वभाव होता, मिस्री लोकांचा जो स्वभाव होता, त्या लोकांचा स्वभाव त्यांच्यामधून निघाला नव्हता. त्यांना त्याच गोष्टी आवडत होत्या, त्यांना त्याच गोष्टी प्रिय लागत होत्या, त्यांना त्याच सर्व काही गोष्टी जे ते मिस्रामध्ये करत होते तेच त्यांना आवडत होते. त्यांना देवाने मिळून दिलेलं स्वातंत्र्य हे आवडत नसे. आणि या सर्व गोष्टीमुळे त्यांनी त्यांचे आशीर्वाद गमावलेले आहे प्रियांनो. आपल्याला परमेश्वराने पापाच्या खास खळगीतून काढलं प्रियांनो. त्यांनी त्याचं एकुलता एक पुत्र देऊन रक्त सांडून आपल्याला सर्व गोष्टीतून बाहेर काढलेलं आहे. जे स्वातंत्र्य आज तुम्हाला आणि मला आहे एक विश्वासणारा म्हणून, तर आज आपण त्या स्वातंत्र्याला अशा प्रकारे दवडतो का? काय आज आपलं जीवन त्याच इस्रायली लोकांप्रमाणे तसंच झालेलं आहे काय? त्या लोकांनी अनाचार केला, दुर्विचार केला, वाईट गोष्टीच्या नादी लागले आणि त्यांनी त्यांचे आशीर्वाद गमावले. ज्यावेळेस तुम्ही आणि मी पर्पजफुली आपण म्हणूया एक्सिडिंगली ह्या गोष्टी करायला लागतो, तर देवाच्या लोकांना निश्चितच हा आशीर्वाद आपल्यातून गमावला जातो. जो आशीर्वाद परमेश्वराने दिलेलं एक कारण आहे की तो आशीर्वाद आपल्यावर सदोदित राहावा, परंतु तो आशीर्वाद तुम्ही आणि मी गमावतो कारण आपण विचार करत नाही, ते आपण मुद्दामपणाने करतो. दुसरं म्हणजे त्यांनी परीक्षा पाहिली देवाची. प्रभू देईल का, प्रभू असं करेल का? मग ते मोशेच्या पाठीमागे लागले. मग ते लावे पक्षी पाहिजे होते म्हणून मोशेच्या मागे त्यांनी खूप पाठीमागे लागून त्यांनी अक्षरशः त्याच्याशी भांडले देखील. ते मग देवाची प्रीती एवढी अथांग आहे की त्यांना ते लावे पक्षी दिले. आज आपण देवाकडे पाहत असताना प्रभू खरंच करेल काय? असं प्रभूला शक्य आहे काय? बघूया प्रभू करतो का नाही, पाहूया. आपण त्याची प्रचिती किंवा आपण त्याची परीक्षा पाहतो. प्रियांनो, ज्यांनी सर्व काही निर्माण केलेलं आहे त्याची आपण परीक्षा पाहत आहोत का? असं आपण म्हणत आहोत की काय प्रभू हे करू शकेल का, त्याला शक्य आहे का? बायबल असं सांगतं की इर्मया संदेष्टाला परमेश्वर असं म्हटला की तू ज्यावेळेस आईच्या उदरेत होता तेव्हापासून मी तुला पाहत होतो. स्तोत्रकर्ता देखील हे म्हणतो की तू माझी पूर्ण घडवणूक पाहिलेली आहे. म्हणजे देवाला आपला जन्म दिवस आणि मृत्यू दिवस हे दोन्ही माहिती आहे. काय आपली एवढी हिम्मत आहे काय की आपण त्याची परीक्षा पाहावी? प्रियांनो, निश्चित जर आपण असं करत असो तर चुकत आहोत आणि आपण देवाच्या शिक्षेस पात्र ठरत आहोत. अशाद्वारे देखील आपला आशीर्वाद गमावले जात आहे प्रियांनो. तिसरं म्हणजे जे वचन आहे 16व्या वचनाकडे जाऊया आपण. त्यांनी छावणीतून मोशे व परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन
याशी हेवा केला. त्यांनी छावणीतून मोशे व परमेश्वराचा पवित्र सेवक अहरोन याशी हेवा करणे. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटले गेलेले, वेन दे एनवीड मोसेस इन द कॅम्प अँड ॲरोन द सेंट ऑफ गॉड. एनवी या शब्दाचा अर्थ हेवाच होतो प्रियांनो, हेवा करणे. देव फक्त काय मोशेशीच बोलत आहे काय? देव त्या अरोनाद्वारेच बोलत आहे काय? त्याच्या अभिषेकाद्वारेच बोलतो का? कित्येक वेळा आपण देखील असंच म्हणतो प्रियांनो, की काय फक्त देव त्यांच्याशीच बोलेल काय? आपण त्याची तुलना करतो प्रियांनो, आपण हेवा दावा करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो की जर एखाद्याने एखादी वस्तू आणली, एखादं नवीन काही खरेदी केलं, तर आपण म्हणतो त्याच्याकडे कसं काय आलं, त्याच्याकडे आहे तर मला पण घेतलं पाहिजे, त्याच्याकडे गाडी आहे तर मला पण पाहिजे, त्याच्याकडे बंगला आहे तर मला पण पाहिजे. मग एक जेलसी वृत्ती त्याला म्हटली, हेवा येणे, त्यांना हेवा करणे. या सगळ्या वृत्तीद्वारे आपण आपला आशीर्वाद गमवत आहोत प्रियांनो. हेवा हे परमेश्वराचं काही वरदान नाहीये, हा पापाचा एक स्वभाव आहे आणि या पापाच्या स्वभावातून बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ते हेवा करू लागले, ते देवाच्या दृष्टीने उणे भरायला लागले आणि ते आशीर्वाद गमवायला सुरुवात केलेली आहे त्यांनी प्रियांनो. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट यायला लागले. मग चौथं म्हणजे 19व्या वचनाकडे जाऊया. त्यांनी होरेबात वासराची मूर्ती केली, ओतीव मूर्तीची पूजा केली. त्यांनी होरेबात वासराची मूर्ती केली आणि ओतीव मूर्तीची पूजा त्यांनी केलेली आहे. होरेब या ठिकाणी प्रियांनो त्यांनी काय केलेलं, एक वासरू केलेला आहे आणि त्या वासरूची त्यांनी काय केले, त्यांनी एक मूर्ती बनवलेली आहे ओतून आणि त्याची पूजा केलेली आहे. प्रियांनो, फार भयानक आहे. 10 आज्ञांपैकी एक आज्ञा अशा सांगते की तुला दुसरा अन्य कोणी देव नसावा, कारण मीच तुझा निर्माण करता आहे. फार मोठी आज्ञा आहे की त्याच्यामध्ये सांगितलं की तू आपल्यासाठी कुठली प्रकारची मूर्ती करू नको, कुठल्या प्रकारचं तू अशा प्रकारे दुसऱ्या गोष्टींना भजू नको म्हणून सांगितलं. तरी पण त्यांनी ती ओतीव मूर्ती केली आणि तिला ते वश झाले आणि मग तिच्याच पाठीमागे ते लागले देवाच्या लोकांना आणि तिची आराधना करायला लागले आणि तिच्याद्वारे त्यांना काही प्राप्त होईल अशी त्यांची अपेक्षा असते. पण त्या गोष्टीतून जिथून कुठल्याही प्रकारचं आवाज येत नाही किंवा बोलणं होत नाही, काय ती तुम्हाला असं स्पर्श करू शकेल काय? निश्चितच नाही. त्यांनी हे सर्वात मोठं भयानक पाप केलं. ज्याने निर्माण केलं सृष्टी ते त्याला विसरले. त्यानंतर त्यांनी त्याचा हेवा केला त्याच्या सेवकांचा. त्यांनी मग त्याच्या आज्ञांचं उल्लंघन केलं आणि आज्ञांचं उल्लंघन करून ते मूर्ती पूजा करायला लागले प्रियांनो. आणि म्हणूनच सर्व काही त्यांच्या जीवनामध्ये जे होत्या त्या गोष्टी बदलायला सुरुवात झाल्या. प्रियांनो, कदाचित आज तुम्ही आणि मी अशा प्रकारे ख्रिस्ती आहोत तर कदाचित आपण मूर्ती पूजा करत नसावी, परंतु त्या जागेवरती आपण दुसरं काही ठेवलेलं आहे का? त्या जागेवरती आपण दुसरं काही केलेलं आहे का प्रियांनो? आपण कित्येक वेळा देवाच्या लोकांनो आपण आपलेच इच्छा आकांक्षा समोर नेतो आणि मग त्याच्यातच गुरफटून जातो. नाही, मला हेच करायचंय, मला तेच करायचंय. जेव्हा देवाची वाणी तुम्हाला आणि मला सूचित करत असते की हे तसं नाहीये, हे तसं नाहीये, तुझ्यासाठी योग्य नाही, तरी पण आपण खूप त्याच्या मागं, म्हणजे आपला एक एजेंडा म्हणा किंवा आपला मॅनिफेस्टो पण असं म्हणू शकतो, त्याच्यामध्ये एवढे गुरफटून जातो की ती जागा आपण त्याला देतो. प्रियांनो, बायबल असं सांगतं की तू आपला देव परमेश्वर याला पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने त्याच्यावर प्रीती कर आणि तो तुझा देव आहे तू ओळख. ज्यावेळेस त्यांनी मूर्ती केली त्याच क्षणी ते त्यांच्या देवाला ओळखण्याचं सोडून दिलं आणि त्यांनी नवीन गोष्टीच्या मार्गी लागले. काय आज आपण जगामध्ये राहत असताना पोझिशन, त्याचप्रमाणे चांगला बँक बॅलन्स, चांगल्या प्रकारचे घर, ऑफकोर्स हे सगळं ब्लेसिंग आहे, पण आपण त्याला महत्त्व देत आहोत काय? काय मला इतर गोष्टींपेक्षा फार देव जास्त प्रिय आहे का इतर गोष्टी प्रिय आहेत? काय मला आज परमेश्वरापेक्षा दुसरे काही गोष्टी गोड लागतात का? जगातला सर्व काही जे काही वैभव ते माझ्यासाठी योग्य आहे काय? त्या गोष्टीच्या मी आहारी आहे काय? काय आपण आज खरोखर त्याचे आराधक आहोत काय? त्याची वर्शिप आपण करत आहोत का? त्याची आराधना करत आहोत का? जर आपण अशी जागा, जर त्याची जागा जी आहे, जी प्रथम स्थान आहे, जर आपण दिलं नसेल तर निश्चितच आपण देखील एक कोरी मूर्ती केलेली आहे आपल्या स्वप्नांची, आपल्या इच्छा आकांक्षाची, आपल्या सर्व गोष्टींची ती आहे. आणि मग
आपल्या निर्माणकर्त्याला आपण दुखवत आहोत आणि आपण शिक्षेस पात्र ठरतो, आपण आशीर्वाद गमवत आहोत प्रियांनो. त्यानंतर पाचवा म्हणजे जगी गौरव करणे, ग्लोरिफाईंग वर्ल्ड इन्स्टेड ऑफ गॉड. 20वे वचन असं सांगतं प्रियांनो, त्यांनी परमेश्वराचा जो त्याचे ऐश्वर्य त्याच्या ऐवजी गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा केली, त्यांनी सांगितलेलं आहे. कित्येक वेळा जी आराधना स्थान असते, जी आराधनाची योग्य परमेश्वर आहे, त्या आराधनाच्या योग्य असणारा तो परमेश्वर आपण दुसऱ्या गोष्टीला गौरव देतो. एक सुंदर उदाहरण देतो मी, की जिथं आपण रोज 15 मिनिटं 20 मिनिटं प्रार्थना करतो, नाही आज 5च मिनिटं करू, नाही आज सकाळी नाही संध्याकाळी करू कारण मला सकाळी लवकर जायचं आहे. जो टाइम तुम्ही निर्धारित केलेला आहे प्रियांनो, त्या टायमिंग मध्ये करणं फार गरजेचं आहे. तुम्ही आणि मी त्या देवाचे लेकरं आहोत ज्यांनी सर्व बनवलेलं आहे प्रियांनो. आणि त्यानंतर आपण जी जागा त्याची जी आहे ती दिलेली नाही त्याला. कदाचित आज आपल्याकडं आपण त्याला ती जो गौरव आहे जगी गोष्टीला देत आहे, म्हणजे त्याचं असं की पैसा, पोझिशन, चांगलं व्यक्तिमत्व, त्यानंतर कम्फर्टनेस, आणि मग जगातल्या सर्व वैभवाकडे आपण तो गौरव दिलेला आहे. म्हणजे जगामध्ये जे गवत आहोत ते आपण खात आहोत प्रियांनो. थोडक्यात सांगायचं झालं की जगात जे आहे ते सर्व काही, जसं ती पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसारची फुशारकी, या सर्व गोष्टींचा वीट आहे परमेश्वराला, ते त्यांनी सांगितलेलं आहे. जे गौरव त्याला द्यायला पाहिजे, तुमचा साक्षेचा गौरव, तुमच्या आराधनेचा गौरव, तो त्याला नित्यनेमाने जातो का? जर नसेल जात प्रियांनो, तर निश्चितच आपण आशीर्वाद गमावलेला आहे. ग्लोरिफाईंग वर्ल्ड इन्स्टेड ऑफ गॉड, जगी गोष्टींना प्राधान्य देऊन त्याचं गौरव करणं, हे एक 5वी गोष्ट आहे ज्याच्याद्वारे आशीर्वाद गमावले जातं. 6वी आणि शेवटची गोष्ट प्रियांनो, हे आपल्या दैनंदिन स्वभावामध्ये फार आहे, याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. कंप्लेनिंग अँड इग्नोरिंग गॉड. कंप्लेनिंग अँड इग्नोरिंग गॉड. 25व्या वचनामध्ये सांगितलं की त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानिला नाही. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानिला नाही. कुरकुर करून प्रियांनो तुम्ही स्वतःच्या जीवनावरती अरिष्ट आणत आहात. जर तुम्ही कुरकुर करत आहात प्रियांनो, तर निश्चितच कंप्लेंटिंग करत आहात, तर ते देवाच्या तंबूमध्ये आवाज जात आहे. म्हणजे देवाच्या ठिकाणी जो जिथे राहतोय तर त्या ठिकाणी तो आवाज जात आहे, आणि तुम्ही कंप्लेंट करत आहात, मला हेच चांगलं नाही, मला चांगला जॉब नाही, मला पैसा पाणी नाही, मला हे नाही ते नाही, या गोष्टीची तुम्ही हे विसरत आहात की परमेश्वराने तुम्हाला अनगिनत आशीर्वाद दिलेला आहे. त्यांनी सुंदरसा दिवस दिलाय, ख्रिस्त येशूमध्ये त्याची जिवंत गौरवाची आशा दिलेली आहे. या सर्व आपण विसरलेलो आहोत. कुरकुर करतात तर प्रियांनो त्याच्यावर अरिष्ट काय येतं माहितीये? घरामध्ये भांडणं. त्याचं कारण आहे कुरकुर करत आहे. जरा सासू सुना असतील तर त्यांच्या दोघांमध्ये भांडणं, बाप लेकांमध्ये भांडणं, बॉस आणि त्याच्या एम्प्लॉईज मध्ये भांडणं, इतर मित्रमंडळामध्ये भांडणं. कुरकुर करणे, कुठल्याही गोष्टीची कुरकुर करणे आणि कुठल्याही गोष्टीबद्दल सारखं कंप्लेंट करत राहणं. कंप्लेंट बॉक्स झालंय, आणि तो कंप्लेंट बॉक्स ज्यावेळेस भरतो त्यावेळेस देवाकडे ते जातं, त्यावेळेस देवाच्या लोकांना आपण आशीर्वाद गमावलेला आहे. आणि लास्टली इग्नोरिंग गॉड. परमेश्वराचा शब्द अवमानला. काय फरक पडतो? आज मी नाही प्रार्थना केली, आज देवाचं वचन नाही वाचलं तर काय फरक पडतो? देवाने सांगितले की बाबा तू असं करू नको, तस हे त्याच्या दृष्टीने योग्य नाही, वाईट आहे, तरी पण आपण त्याचा शब्द, इस्रायली लोकांनी त्याच्या शब्दाचा अवमानना केलेली आहे, त्यांनी ऐकलेलं नाही. आणि मग त्यांना असा दंड बसला की त्यातले सर्व वंशज जे होते ते मरण पावले, आणि फार थोडकेच लोक, बोटावर मोजणे इतके कन्नानमध्ये गेले. 6 लाख लोक निघाले, किती गेले? तुम्ही शास्त्र वाचा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल प्रियांनो. आज तुम्ही तुमच्या आशीर्वादाला मुकले आहात, त्याचं कारण आहे की या सर्व 5 गोष्टी आहेत. मी थोडक्यात तुमच्यासाठी पुन्हा एकदा हे वाचून संपवत आहे प्रियांनो. पहिलं म्हणजे तुम्ही देवाला विसरलेले आहात का? दुसरं म्हणजे तुम्ही त्याचं स्वतंत्रता मुद्दामपणे त्याचा गैरवापर करत आहात का? तिसरं म्हणजे तुम्ही आज हेवा करत आहात का? चौथं म्हणजे मूर्तीपूजक आहात का तुम्ही? पाचवं म्हणजे जगी गौरव तुम्ही देत आहात का? जगाला जास्त प्राधान्य देत आहे. आणि 6वं म्हणजे तुम्ही आज कुरकुर करत आणि कंप्लेंट करत आहात का? प्रियांनो, आत्मपरीक्षण करा. तुमचे ब्लेसिंग्स आणि तुमचे प्रमोशन्स यासाठी थांबलेले आहेत, कारण या सगळ्या 5 गोष्टी आहेत. आज विचार करण्याची वेळ आहे. तर प्रियांनो, या वचनाद्वारे मनन करा
देव तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तो तुमची काळजी घेणार आहे. आपण प्रार्थना करू यावेळेस. स्वर्गीय बाप्पा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. यावेळेस या वचनाद्वारे तू बोललायस म्हणून तुला धन्यवाद देत आहे. माझ्या पित्या, आज मी प्रार्थना करतो, हे 5 गोष्टी जर आज आमच्या जीवनामध्ये असेल तर पित्या परमेश्वरा, या सर्व काही निघून जाऊ दे. जे लोक आज त्रासदीमध्ये आहेत त्यांचा त्रास दूर करणारा तू आमचा परमेश्वर आहे. जे आजारी असतील, यशाया 53:5, निर्गम 15:26 आणि 103:3 स्तोत्राप्रमाणे तुझ्या माराच्या ओळाने त्यास आरोग्य प्राप्त होऊ दे. त्यांच्या गरजा यहोवा यिरे जो पुरवणारा देव आहे त्याच्याद्वारे होऊ दे. आणि होऊ दे परमेश्वर दे बाप्पा, याद्वारे तू गौरवला जा. प्रभू, तुझी वाणी त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे आणि तुझा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये कार्य करू दे. माझा विश्वास आहे की परमेश्वरा, नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. विश्वासणाऱ्याची प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये अभिषेक उतरून येऊ दे, ज्याच्याद्वारे त्यांचा जू तुटला जाईल आणि त्याचद्वारे परमेश्वरा तुझा गौरव होऊ दे. प्रभू, तू आमच्यावर प्रीती करतोस, धन्यवाद देते. सर्व आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. ही विनम्रतेची याचना आणि प्रार्थना ख्रिस्त येशूच्या पवित्र सामर्थ्यशाली नावामध्ये मागतो आणि देवाचे लोक आमेन असं म्हणतील. आमेन.